नमस्कार मित्रांनो, शुभ श्रावणी मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की आता घाडगे पाटील हा सोयरी जुळवण्यासाठी जेव्हा शुभंकरच्या घरी सानिकासाठी आलेला असतो, तेव्हा मात्र शुभंकरची आई त्याला चांगलाच जावयाचा मान देताना दिसते. परंतु आता घाडगे पाटलाचे जे घाणेरडे थेरड्यासारखे प्रकार आहेत, ते प्रकार पाहून आता सानिकाची जेव्हा सटकते, तेव्हा सानिका आणि श्रावणी दोघेही मिळून कशाप्रकारे त्या घाडगेची घरातून हकालपट्टी करणार आहेत. त्याचप्रमाणे आता सानिका देखील श्रावणीच्या टीममध्ये येणार आहे. त्यामुळे शोभा आणि तिची आई आता चांगलेच चक्रावणार आहेत. त्याचबरोबर आता श्रावणीचे जे काही हाल होत आहेत ते जेव्हा साहेबांपर्यंत म्हणजेच विश्वंभरपर्यंत पोचणार आहेत, त्याच वेळेला नेमके विश्वंभर हे आता त्यांच्या घरी येऊन कशाप्रकारे श्रावणीला आणि शुभंकरला घेऊन जाणार आहेत, नेमकं पुढे कसं कसं आणि काय काय घडेल सगळं आपण आजच्या या भागामध्ये पाहूया. चला तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. आत्तापर्यंत आपण पाहत होतो की घाडगे अगदी निर्लज्जासारखा सानिकासोबत म्हणजेच आपल्या वयाची मुलगी असेल त्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी अगदी तोंडवर करून आलेला असतो. आणि जेव्हा तो येतो तेव्हा मात्र त्याच्या मनात एकच ध्येय असतं, ते म्हणजे शुभंकरच्या फॅमिलीला खिजवायचं आणि सानिकासोबतचं लग्न हा एकच प्रकार असतो जेणेकरून त्याला त्रास देता यावा म्हणून. आणि हे सगळं होत असताना आता मुद्दामच तो श्रावणीला स्वतःच्या पायाशी आणतो. तिला मुद्दामच चहा बनवायला सांगतो. पायावर पडलेला चहा तो पुसण्यासाठी सांगतो. सगळ्या गोष्टी आता हा मुद्दामच घाडगे पाटील करत असतो. आणि हे सगळं जेव्हा श्रावणीला कळतं तेव्हा मात्र तिचा तळपायाची आग आता अगदी मस्तकात गेल्यासारखी होत असते. परंतु इथे आता जेव्हा सगळ्यांना बाहेर पाठवतो आणि त्या सगळ्यांना सांगतो की मी तुमच्यासाठी काही महत्त्वाचे गिफ्ट आणलेत, त्यामुळे तुम्ही माझ्या पियेसोबत जा. सगळ्यांना तो घराबाहेर घालवतो कारण की त्याला सानिकाशी जवळीक करायची असते, तिच्या जवळजवळ जायचं असतं, म्हणूनच हे सगळं तो करत असतो. परंतु आता जेव्हा तो घाडगे तिला हात लावायला जातो तेव्हा मात्र सानिकाचीही सटकते. तिला राग येतो. ती म्हणते की माझ्या अंगाला हात लावायचं काम नाही, समजलं ना. तेव्हा तो म्हणतो की अगं असं काय करतेस, तू चुकीचं समजतेस मला. अगं आता मी तुझा होणारा नवरा आहे की नाही, मग माझा हक्क आहे तुझ्यावर, म्हणूनच मी तुला हात पण लावू शकतो आणि मला जे काही हवं ते पण करू शकतो. आता मात्र सानिकाला येतो राग. सानिका म्हणते की जरा तोंड सांभाळून बोलायचं, अजून लग्न झालेलं नाही माझ्यासोबत, समजलं ना. तेव्हा मग आता असं म्हटल्याबरोबर तो पुन्हा एकदा तिच्या अंगाशी अंगलट करायला चाललेला असतो. तिच्या जवळ जायला जाणार तेवढ्यातच श्रावणीचं डोकं सटकतं. श्रावणी त्याच्या हाताला धरते आणि त्याला बाजूला अगदी ढकलून टाकते आणि म्हणते की जास्त शहाणपणा करण्याचं काम नाही, समजलं ना. जरीही माझ्या सासूबाईंनी तुझं या घरात लग्न लावण्याचं ठरवलं होतं, म्हणजे तुला मुलगी द्यायची होती, पण अजिबात हे सगळं शक्य होणार नाही. तुझे काही स्वप्न बघतोय ना, आमच्या शेलार घराण्याला बर्बाद करण्याचं, ते स्वप्न तुझं कधीही पूर्ण होणार नाही. आणि माझे वडील, माझ्या वडिलांना तर त्रास देणं दूरच सोड. तू जे काही वागतोय ते मुद्दाम वागतोय, मला सगळं माहीत आहे. त्यामुळे बाजूला हो. आणि हो सानिका, थोडा विचार कर. अशा माणसाशी लग्न करण्याच्या अगोदर जरा थोडा तरी विचार कर. मी तुला सांगते, प्लीज माझं ऐक, असं करू नको. हा माणूस तुझ्याशी लग्न करतो ना, ते फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी करतोय. त्याच्या मनात तुझ्याविषयी काहीही प्रेम नाही आहे. आणि तू लक्षात घे, हा माणूस तुझ्याकडे बघणार पण नाही. फक्त पैशाचा उपयोग होऊन चालणार नाही आहे. काहीतरी मनापासून केलं पाहिजे आपल्याला, आणि ते सगळं करणं म्हणजेच प्रेम आहे. सानिका, तू आयुष्यात चुकलीस, तुझा निर्णय चुकला, समजलं, पण त्याच्यासाठी अशा या माणसाच्या आहारी जाणं योग्य नाही आहे. हा माणूस कसा आहे तुलाही माहीत आहे. आणि मला खरंच एक गोष्ट सांग की तू अशा माणसासोबत आयुष्यभर सुखी राहू शकणार आहेस? जो माणूस तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे, अण्णा म्हणतायत ना, ते तरी ऐक, मी तुला समजावते. जो माणूस तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे तरीही तू हे सगळं करतेस, प्लीज असं काहीही करू नकोस, जरा शांत हो, असं म्हणून आता ती त्याला समजावत असते. तेव्हा मग सानिकाला तिचं म्हणणं हळूहळू पडतं. तेव्हा मग विक्रम घाडगे म्हणतो की हे बघ बाई श्रावणी, या बाईचं ना तू काही ऐकू नको. बघ, ही आहे मुख्यमंत्र्याची लेक, शिक्षण मंत्री हिचा बाप, आणि ही तुमच्या घरात येऊन पडली. बघ, हिची चॉईस काय असेल त्याचा विचार कर जरा तू, आणि मग पुढे जाऊन काय ते बघ. आता इथे श्रावणीचा आवाज जास्त चढलेला असतो. श्रावणी म्हणते की मी अगदी गरिबाच्या घरात राहिले तरीही माझा नवरा हा मनाने श्रीमंत आहे.
त्यामुळे शुभंकरबद्दल एकही शब्द काढलात ना तर बघा काय करेन मी विसरून जाईन की तू माझ्यापेक्षा मोठा आहेस. माझा हात उचलायलाही कमी होणार नाही, समजलं? आणि जावयाचा मान तर तुला या घरात मिळणार नाही. श्रावणीचा आवाज त्याच्यावर खूप वाढलेला असतो. ती त्याच्यावर चिडलेली असते. त्याच वेळेला आता ते लगेचच सासूबाई येतात आणि म्हणतात की ए श्रावणी, काय करतेस काय तू? काय गं नट्ट मोगरे, कशाला तू आमच्या जावयाशी उज्जत घालतेस गं? त्यांना नको नको ते बोलतेस. हे सगळं करताना तुला लाज तरी वाटते का? कशा पाहिजे हे सगळं करतीस? तेव्हा मग सानिकाचा आता राग अनावर होत असतो, कारण श्रावणीला ती खूप बोलत असतात. आणि सानिका मनात विचार करते की नाही, खरंच श्रावणी आपल्यासाठी इतकं सगळं करते आणि तिला हे ऐकवणं इतकं खरंच चांगलं आहे का? तर इकडे विश्वंभरला सारखी सारखी उचकी लागत असते. तो विचार करत असतो की हे मला नेमकं काय होतंय. त्याच वेळेला मग आता तिथे असलेली अपर्णा वगैरे म्हणते की हे बघा, तुम्ही जरा पाणी पिऊन घ्या म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. थोडं शांत व्हा म्हणजे वाटेल बरं तुम्हाला. तर इथे आता लगेचच सानिका म्हणते की आई, मला या माणसासोबत लग्न करायचं नाही. हा माणूस किती पैसेवाला असू दे, भलेही मी इथे कमवेन, घरात राहीन, पण या माणसासोबत लग्न करून जाणार नाही. कारण हा नीच आणि घाणेरडा माणूस आहे. तुम्हाला बाहेर पाठवून हा माणूस मला हात लावण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे मला या माणसासोबत लग्न करायचं नाही, समजलं ना? असं म्हणून आता इथे सानिका त्याच्याशी लग्न करणार नाही स्पष्ट करून टाकते आणि म्हणते की आत्ताच्या आता इथून घरातून बाहेर निघायचं. आता अशा प्रकारे पाटलाचा अपमान होतो आणि त्याला घरातून बाहेर काढला जातो. तो म्हणतो की बघा म्हणजे बाई, तुमच्या मुलीने माझा अपमान केला आहे. तुम्ही जावयाचा मान देताय आणि तुमच्या मुलीने मात्र माझा अपमान केला. तेव्हा मात्र आता हे ऐकल्यानंतर ती बोलते की थांबा, पण थांबा. अण्णा पण म्हणतात की समजलं ना, माझ्या लेकीलाच तू नवरा म्हणून मान्य नाही. चल निघ, बापाच्या वयाचा माणूस आणि चालला माझा नवरा बनायला. निघायचं इथून, समजलं ना? नाहीतर माझी सून आणि माझी ही लेक सानिका दोघेजणीही तुला लात मारून हकलवून टाकू. चल निघ इथून लवकर. आता मात्र त्याला खूप राग आलेला असतो. मी बघून घेईन एकेकाला तुम्हाला. नाही तुम्हाला रस्त्यावर आणलं ना तर नावाचा विक्रांत घाडगे पाटील लावणार नाही मी नाव. असं म्हणून तो आता रागारागाने तावा तिथून निघून जातो. आता मात्र सासूची सटकते. आई म्हणते की काय ग श्रावणी, नटमोगरे, अगं तुझं पोट भरलं नाही का? बापाच्या इथून घर सोडून आली आणि आम्हाला आता भिकेला लावतेस काय गं? हे सगळं कशाला करतेस तू? आता श्रावणीला खूप बोल लावत असतात, परंतु सानिकाला ते सगळं सहन होत नसतं. सानिका म्हणते की आई जरा गप्प बस, उगीचच काही बोलू नको. श्रावणी जे काही बोलते ना ते अगदी बरोबर बोलते. मला विश्वास आहे तिच्यावर. आता तू त्या माणसाला पुन्हा कधी आपल्या घरी बोलू नको आणि मला त्या माणसाचं तोंड बी बघायचं नाही. विषय कट झाला, मला या माणसासोबत लगीन करायचं नाही. असं म्हणून आता ती तिथे लग्न मोडते आणि हे ऐकून श्रावणीला खूप बरं वाटतं. फायनली ती जे काही करते आणि तिने जे काही श्रावणीला समजवलं, सानिकाला समजवलं, त्या सगळ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं तिला वाटतं. आता अण्णा पण कौतुक करतात श्रावणीचं. तिला म्हणतात की श्रावणी बाळा, तू आज हे पाऊल उचललं नसतं ना तर माझी लेक खरंच एखाद्या घाणेरड्या गिधाडाच्या हातात गेली असती गं. खरंच तुझे खूप खूप आभार. पण आता इथे आईचा जीव मात्र वर खाली होत असतो. चांगलं स्थळ माझ्या हातातून गेलं, पोरगी ऐशो आरामात राहिली असती. अण्णा म्हणतात की ऐशो आराम मरू दे, तुझी पोरगी ही जगली असती की मेली असती हे पण तुला माहीत नाही. तो माणूस कसला जातीचा आहे तुला माहिती आहे ना? अगं त्या माणसाच्या नादाला पुन्हा लागू नको. लक्षात घे, काहीही झालं तरीही आता असे स्थळं माझ्या मुलीसाठी आणायचे नाही. जर असेल तर तिच्या नशिबात होईल लग्न, नाहीतर आपण पोसू तिला. तेव्हा लगेच शोभा बोलते की आपण पोसू? कुठून पोसायचं अण्णा तिला आपण? पैसे तरी आहेत का? अहो तुमचा लेक, त्याला तर नोकरी मिळत नाही, मग काय तुमची ही सून मिळवणार आहे का पैसे? काय करणार आहात? कसं बसायचं आहे आपण या घरामध्ये? समजते का तुम्हाला? आता मात्र इथे सगळेजण दोष देत असतात श्रावणीला. सासू आणि तिची मुलगी म्हणजे शोभा दोघीजणही तिला चांगलाच दोष देत असतात. तर दुसरीकडे आता हे सगळं झाल्यानंतर मुद्दामच विक्रांत हा साहेबांना म्हणजेच विश्वंभरला बाहेर जाऊन फोन करतो आणि त्यांना फोन करून सगळं काही कानावर घालतो. तुमची लेक, तिची अवस्था तिथे काय झाली, तिला अगदी नोकरानीसारखी बनवून ठेवली आहे आणि तुमच्या लेकीने माझ्यासाठी चहा बनवला, माझ्या पायावर सांडलेला चहा माझी धूळ प्यायली तुमची मुलगी. असं म्हणून आता ती सगळं विश्वंभरजवळ तो तिचा अपमान करत असतो. त्यामुळे विश्वंभरला त्या सगळ्याचा आता खूपच राग येत असतो आणि विश्वंभरला कळून चुकतं की माझी लेक तिकडे खूप दुःखात आहे. आता मी काय करू? त्याचा जीव नुसता आपल्या लेकीसाठी वरखाली होत असतो. श्रावणीला मी जाऊन घेऊन येऊ का असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतो.
तर आता विश्वंभरला जे काही घाडगे पाटलाने भडकवलेलं आहे त्यामुळे विश्वंभर नेमका कोणता निर्णय घेणार आहेत. आता विश्वंभर आपल्या लेकीच्या सुखासाठी शुभंकरला आणि श्रावणीला घेण्यासाठी घरी येतील का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमधून नक्कीच कळवा. आणि अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.